नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल्स ही कन्सेप्ट समजून घेणार आहोत। समजा आपण एक सेगमेंट काढला ए बी, हा 5 सेंटीमीटर लेंथ आहे या सेगमेंटची। दुसरा एक सेगमेंट काढला आपण पी क्यू, या सेगमेंटची पण लेंथ 5 सेंटीमीटर आहे। जर हा सेगमेंट आपण या सेगमेंटवर पुट केला, म्हणजे हा उचलून या सेगमेंटवर आपण ठेवला, तर आपल्याला कसं दिसेल? हे दोन्ही सेगमेंट एकच आहे असे दिसेल, बरोबर आहे, कारण दोघांची लेंथ कशी आहे? सेम आहे। ए पॉईंटवर आपण पी पॉईंट मॅच करणार आणि या बी पॉईंटवर आपण क्यू पॉईंट मॅच करणार, म्हणजे ते दोन्ही सेगमेंट कसे दिसतील आपल्याला? एकच आहेत, एकरूप आहेत। म्हणजे एकावर एक ठेवले असता ते एकमेकास तंतोतंत जुळतात, म्हणजे ते सेगमेंट कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत। सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू, याप्रमाणे एक अँगल काढला आपण। सपोज हा अँगल 40 डिग्रीचा आहे आणि दुसरा एक अँगल काढला, तो पण 40 डिग्रीचाच आहे। हे दोन्ही पण अँगल इक्वल मेजरमेंटचे आहेत। आपण हा अँगल असा उचलून यावर ठेवला तर काय होईल? ते दोन्ही अँगल म्हणजे एकमेकास तंतोतंत जुळतील, बरोबर आहे। एकमेकास तंतोतंत जुळतात म्हणजे ते अँगल कसे होतील? कॉन्ग्रंट होतील। सपोज हा अँगल ए बी सी आहे आणि हा अँगल पी क्यू आर आहे। तर मग येथे आपण अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल पी क्यू आर, हा सिम्बॉल आहे कॉन्ग्रंटचा, म्हणजे एकमेकास तंतोतंत जुळतात एकावर एक ठेवल्यानंतर। जर आता आपण ट्रायंगल काढला, हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे। हा ट्रायंगल आपण ए बी सी आणि हा ट्रायंगल पी क्यू आर। समजा ही लेंथ आहे 3 सेंटीमीटर, ही आहे 4 सेंटीमीटर आणि ही आहे 5 सेंटीमीटर। त्याप्रमाणे ही पण 3 सेंटीमीटर लेंथ आहे, ही 4 सेंटीमीटर आणि ही 5 सेंटीमीटर। तर येथे आपल्याला काय दिसते? ए बीची जी लेंथ आहे तीच लेंथ पी क्यूची आहे, बरोबर आहे। म्हणजे ए बी आणि पी क्यू जर आपण एकावर एक ठेवल्या तर तंतोतंत जुळतील, बरोबर आहे। म्हणजे बी सी आणि क्यू आर या पण दोन लेंथ सेम आहेत। त्याप्रमाणे ए सी आणि पी आर या पण दोन लेंथ सेम आहेत। म्हणजे हा ट्रायंगल आपण असा उचलून यावर ठेवला तर एकमेकास काय होतील? ते तंतोतंत जुळतील, म्हणजे ते एकच रूप धारण करतील, एकरूप होतील। म्हणजे ते ट्रायंगल कसे आहेत? कॉन्ग्रंट। ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रंट आहे। ज्याप्रमाणे येथे सेगमेंट कॉन्ग्रंट होते, अँगल कॉन्ग्रंट होता, त्याप्रमाणे येथे ट्रायंगल हे कॉन्ग्रंट होतील। ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर। आता हे दोन ट्रायंगल एकावर एक ठेवले असता तंतोतंत जुळतात, म्हणून ते कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे। आता कॉन्ग्रंट आहेत म्हणजे काय? हा जो अँगल असेल तोच अँगल हा पण असेल, हा जो अँगल असेल तोच अँगल हा पण असेल, कारण मेजरमेंट इक्वल असेल। या अँगलचं मेजरमेंट आणि या अँगलचं मेजरमेंट इक्वल असेल। जर आपण एकावर एक ठेवले तर तंतोतंत जुळतात, म्हणजे अँगल पण इक्वल आहेत आणि या साईड्स पण कसे आहेत? इक्वल आहेत। यावरून आपल्याला डिक्लेअर काय होते? साईड ए बी कॉन्ग्रंट आहे साईड पी क्यूला, साईड बी सी कॉन्ग्रंट आहे साईड क्यू आरला, साईड ए सी कॉन्ग्रंट आहे साईड पी आरला। तीन पेअर आपल्या साईड्सच्या कॉन्ग्रंट झालेले आहेत। तर आता अँगल पण कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे अँगल ए, येथे अँगल ए कॉन्ग्रंट असेल अँगल पीला, कारण एकावर एक ठेवले तर ए आणि पी पॉईंट मॅच होतील, बरोबर आहे। बी आणि क्यू पॉईंट मॅच होतील, म्हणजे अँगल बी कॉन्ग्रंट अँगल क्यू आणि अँगल सी कॉन्ग्रंट अँगल आर। तीन पेअर आपल्याला ह्या साईड्सच्या मिळाल्या आहेत
आणि 3 पेअर आपल्याला अँगल्सच्या मिळाल्या आहेत, म्हणजे एकूण ह्या 6 पेअर आहेत. तर आता आपल्याला ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी प्रत्येक वेळेस या सर्व कंडिशन दिलेल्या असतील का? दिलेल्या असतील असं नाही. कोणत्या तरी 3 जरी पर्टिक्युलर कंडिशन, पर्टिक्युलर लक्षात ठेवा, पर्टिक्युलर म्हणतोय मी, पर्टिक्युलर या 6 पेअरपैकी 3 कोणत्याही पर्टिक्युलर कंडिशन दिले असेल तरी आपल्याला ते ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत हे दाखवता येते. आता त्या पर्टिक्युलर 3 कंडिशन्स कोणत्या आहेत ते आपण पाहू. आता पहा, येथे मी 2 ट्रायंगल काढलेले आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. तर या ट्रायंगलमध्ये आपल्याला हा अँगल या ट्रायंगलचा आणि हा अँगल या ट्रायंगलचा कॉन्ग्रंट आहे असं दिलेलं आहे, आणि ही साईड आणि ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे हे पण दिलेलं आहे, आणि आपल्याला हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे असं दिलेलं आहे. बाकी ही साईड कॉन्ग्रंट आहे का हे दिलेलं नाही, ही साईड कॉन्ग्रंट आहे का हे दिलेलं नाही, आणि हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे का हे पण दिलेलं नाही. फक्त आपल्याला एका ट्रायंगलचा हा अँगल, एक साईड आणि हा अँगल म्हणजे 2 अँगल आणि त्या अँगलनी इन्क्लूड केलेली एक साईड आपल्याला दिलेली आहे एका ट्रायंगलची. त्याचप्रमाणे दुसऱ्या ट्रायंगलमध्ये आपल्याला तीच कंडिशन दिलेली आहे, 2 अँगल आणि एक साईड इन्क्लूड केलेली. त्या दोन्ही ट्रायंगलमध्ये ह्या कॉन्ग्रंट इक्वल आहेत. तर आता म्हणजे हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत असे आपण म्हणतो. ही एक पर्टिक्युलर कंडिशन झाली, ही पहिली कंडिशन आपली. पहा, येथे काय दिलेलं आहे? अँगल दिलेला आहे, अँगल. अँगल नंतर काय दिलेलं आहे? साईड दिलेली आहे, आणि साईड नंतर पुन्हा अँगलच दिलेला आहे. म्हणजे ह्या 3च कंडिशन दिलेल्या आहे आपल्याला, अँगल, साईड आणि अँगल. तर पहा, अँगलसाठी आपण ए, साईडसाठी यस आणि या अँगलसाठी ए. म्हणजे ही एक आपली टेस्ट झालेली आहे, ही एक पहिली कंडिशन. अँगल, साईड, अँगल जर दिले असतील आपल्याला इक्वल तर ते 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे यावरून आपण काय म्हणू शकतो? पहा, ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल PQR. ही टेस्ट कोणती होईल? बाय ASA टेस्ट, म्हणजे अँगल, साईड, अँगल टेस्ट. या टेस्टनुसार हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे आता ही पण साईड कॉन्ग्रंट आहे या साईडला, आणि ही पण साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे. हा अँगल या अँगललाही कॉन्ग्रंट होईल. हे आपल्याला दिलेलं नव्हतं, परंतु ही कंडिशन असल्यामुळे या कंडिशननुसार ते 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे एकावर एक ठेवले असता ते एकमेकांना तंतोतंत जुळतील. म्हणजे आपल्याला पहा, बीला अँगल Q इक्वल आहे, बरोबर आहे, म्हणजे बीला अँगल Q इक्वल आहे. सीला अँगल R इक्वल आहे, म्हणजे सीला अँगल R इक्वल आहे. आणि BC साईडला QR साईड इक्वल आहे, म्हणजे ही BC साईडला ही QR साईड इक्वल आहे. याप्रमाणे येथे पण सिक्वेन्स आलेली पाहिजे. आता दुसरी कंडिशन कोणती आहे पाहू आपण. पहा मित्रांनो, दुसरी कंडिशन आपल्याला अशी आहे की हा अँगल दिलेला आहे, तर या अँगलला दुसऱ्या ट्रायंगलमध्ये हा अँगल इक्वल दिलेला आहे. तर ही साईड तर या साईडला इक्वल आहे, आणि ही साईड या साईडला इक्वल आहे. म्हणजे पहा, AB इक्वल PQ, हा B अँगल इक्वल Q अँगल, आणि BC साईड इक्वल आहे QRला. तर अशी जर कंडिशन असेल, म्हणजे इथे कंडिशन कोणती आहे? एक साईड दिलेली आहे आपल्याला, साईड, नंतर अँगल दिलेला आहे, आणि नंतर पुन्हा साईड दिलेली आहे. म्हणजे काय होईल? साईड, अँगल, साईड, साईड, अँगल, साईड. ही टेस्ट आहे. या टेस्टनुसार हे 2 ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट आहे असे आपण म्हणणार. या टेस्टला काय म्हणतात? साईड, अँगल, साईड टेस्ट. देअरफॉर या टेस्टनुसार ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल PQR. पहा, तिसरी आपली टेस्ट आहे साईड, ही साईड आणि ही साईड. त्याप्रमाणे ही साईड आणि ही साईड. म्हणजे काय? या ट्रायंगलच्या 3ही साईड्स या ट्रायंगलच्या 3 साईडला कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे ABचं जे मेजरमेंट असेल तेच PQचं आहे, ज्याप्रमाणे BCचं मेजरमेंट आहे तेच मेजरमेंट QRचं आहे, आणि ACचं जे मेजरमेंट आहे तेच PRचं आहे.
म्हणजे येथे आपण साईड साईड आणि साईड अँगलचा इथे काहीच प्रश्न नाही, फक्त साईड 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 कॉन्ग्रंट असतील तर ते दोन ट्रायंगल, म्हणजे ही टेस्ट कोणती होईल, साईड साईड साईड, यस 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 टेस्ट. तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात. ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल PQR, आणि ट्रायंगल हे कॉन्ग्रंट आहेत याचा अर्थ हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, आणि हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे. ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले की अँगल पण कॉन्ग्रंट होतात. आता चौथी टेस्ट आहे मित्र, फक्त ती राईट अँगल ट्रायंगलमध्येच वापरतात, म्हणजे तेथेच तयार होते ती टेस्ट. पहा, हे दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत, म्हणजे काटकोन त्रिकोण. येथे एक अँगल 90चा पाहिजे. दोन्ही ट्रायंगलमध्ये एक एक अँगल 90चा आहे, म्हणजे हे दोन राईट अँगल ट्रायंगल झालेले आहेत. हा ट्रायंगल ABC आणि हा ट्रायंगल PQR. तर येथे आपल्याला जर हायपोटेनस या ट्रायंगलचा आणि या ट्रायंगलचा हायपोटेनस आणि या ट्रायंगलचा हायपोटेनस इक्वल दिले असतील आणि एक साईड इक्वल दिली असेल, समजा ही साईड या साईडला इक्वल आणि हायपोटेनस इक्वल, किंवा ही साईड इक्वल दिली असेल, ही साईड दिली असेल या साईडला इक्वल आणि हायपोटेनस इक्वल, किंवा ही साईड दिली असेल आणि ही साईड आणि हायपोटेनस इक्वल, या दोन्हीपैकी एक साईड आणि हायपोटेनस अशी जर कंडिशन दिली असेल, हे दोन राईट अँगल ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात. ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट ट्रायंगल PQR. आता ही प्रॉपर्टी कोणती होईल, पहा, हायपोटेनस आणि साईड टेस्ट, या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, हायपोटेनस साईड टेस्ट. हायपोटेनस आणि एक साईड, त्यामुळे हायपोटेनस साईड टेस्ट. आता पहा मित्रांनो, समजा हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. समजा ABC आणि PQR हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत कोणत्याही एका टेस्टनुसार. सपोज हे ट्रायंगल यस या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत. तर याचा अर्थ काय होईल, ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट ट्रायंगल PQR असं आपल्याला लिहिता येईल, बरोबर आहे. पण हीच कॉन्ग्रन्सी आपण 6 प्रकारे लिहू शकतो, इन 6 वेज. कसं लिहायचं पहा, तुम्हाला हे माहीत आहे. समजा 732 हा नंबर आहे, म्हणजे या नंबरपासून किती नंबर तयार होतील, 3 अंकी किती नंबर तयार होतील, या प्रकारचे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपला होते. समजा हा नंबर आहे, आपण आदलाबदल करून किती वेळेस लिहू शकतो 3 अंकीच, तर 6 प्रकारे आपण लिहू शकतो. कसा पहा, 7 2 टाइम्स लिहिणार आपण, नंतर 3 2 टाइम्स लिहिणार, आणि हे 2 2 टाइम्स लिहिणार. मग नंतर काय करणार, 732 हा नंबर लिहिला की 2 आणि 3 इंटरचेंज करणार, 2 आणि 3. आता 3 घेतलेला आहे आपण, तर काय उरले 7 आणि 2, म्हणजे येथे 7 आणि 2. आता 7 आणि 2 ची अल्टरनेट म्हणजे काय होईल, 2 आणि 7. आता 2 घेतला आपण तर उरले काय 7 3, म्हणजे 7 आणि 3. तर आता येथे काय करायचं आपण, 3 आणि 7 इंटरचेंज करायचे नंबर. पहा, याप्रमाणे आपल्याला 6 नंबर तयार होतात, बरोबर आहे. एका नंबरपासून 3 अंकी ते 6 नंबर तयार होतात वेगवेगळे. त्याप्रमाणे येथे काय होईल, हा ट्रायंगल ABC आहे, म्हणजे आपण A 2 टाइम्स लिहू, B नंतर 2 टाइम्स आणि C 2 टाइम्स. पहा, ए घेतलेला आहे आपण, कोणते पॉईंट उरले, B आणि C, म्हणजे B आणि C. आता B आणि C याला आपण अल्टर, म्हणजे C आणि B, बरोबर आहे. आता B घेतलेला आहे आपण, तर काय पॉईंट उरतील, A आणि C, म्हणजे A आणि C. आता याला इंटरचेंज करू, म्हणजे C आणि A. आता C पॉईंट घेतला तर कोणते पॉईंट उरतील, A आणि B. आता इथे काय करायचं, B आणि A. याप्रमाणे पहा, हे ट्रायंगल आपल्याला या प्रकारे 6 प्रकारे लिहिता येतात, म्हणजे कोणती सिक्वेन्स चुकणार नाही आपली. पहा, आता इथे काय होईल, P आपण 2 वेळेस लिहिणार, नंतर Q आपण 2 वेळेस आणि R 2 वेळेस, बरोबर आहे. आता P पॉईंट घेतला आपण, म्हणजे QR उरलेले आहेत, Q आणि R. नंतर आता P आणि P सेम पॉईंट आहेत, फर्स्ट पॉईंट सेम आहेत, बरोबर आहे. मग आपण उरलेले पॉईंट QR घेतलेत, मग दुसऱ्या पॉईंटला काय करणार आपण, R आणि Q इंटरचेंज करणार. आता Q पॉईंट घेतला आपण तर P आणि R उरतात, म्हणजे P आणि R. तर दुसऱ्या Qला काय करायचं आपण,
आर आणि पी उलटं करायचं. नंतर आर पॉईंट घेतला आपण तर पी क्यू उरतात, म्हणजे पी क्यू उरतात. आणि ह्या दुसऱ्या आरसाठी आपण क्यू आणि पी इंटरचेंज करणार, क्यू आणि पी. याप्रमाणे ह्या 6 प्रकारे आपल्याला हे ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत असं लिहिता येते. आता कोणताही एक पेअर चेक करा. समजा ही आपण पेअर चेक केली. पहा बी सी साईडला कोणती साईड इक्वल पाहिजे, क्यू आर पाहिजे. म्हणजे पहा बी सी साईडला क्यू आर इक्वल आहे, बरोबर आहे. किंवा ए अँगलला कोणता अँगल, हा तिसरा आहे, तिसरा पॉईंट आहे, बरोबर आहे. मग ए अँगलला कोणता अँगल इक्वल पाहिजे, पी अँगल इक्वल पाहिजे. पहा ए अँगलला पी अँगल इक्वल आहे. समजा ए सी साईड घेतली आपण, हे पहिले 2 पॉईंट्स, ते या ट्रायंगलचे पहिले 2 पॉईंट ए सी, तर येथे काय होईल, पी आर. ए सी साईड घेतली आपण तर पी आर. म्हणजे सिक्वेन्स कोणती पण मॅच होते. म्हणजे दिलेली कॉन्ग्रन्सी आपल्याला 6 प्रकारे लिहिता येते. अँगल आपण असं जर या सिम्बॉलमध्ये लिहिलं तर हे आपल्याला यावरून लक्षात येते की ए पॉईंटवर ज्यावेळेस आपण पी ठेवणार, बी पॉईंटवर क्यू ठेवणार आणि सी पॉईंटवर आर ठेवणार, त्यावेळेस ते ट्रायंगल एकमेकांना तंतोतंत जुळतात. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.